सेक्शन 88 काय सांगतो आपल्याला, नोटीस ऑफ सर्टन ॲक्सिडेंट. नंबर 1, वेअर इन एनी फॅक्टरी अन ॲक्सिडेंट ऑकर विच कॉजेस डेथ or which causes any bodily injury by reason of which the person is injured is prevented from working for a period of 48 hours or more immediately following the accident, or which is of such a nature as may be prescribed in behalf of the manager of a factory shall send notice thereof. याचा अर्थ काय आहे? एक तर पहिले कुठलाही वर्कर किंवा कामगार आपण म्हणू शकतो, त्याचा जर एखादा अपघात झाला कंपनीमध्ये आणि त्याचा मृत्यू झाला तर काय आहे, इथे तुम्हाला काय करायचं आहे, नोटीस पाठवायची आहे. नोटीस कंपनीला द्यावी लागते. कोणाला नोटीस द्यावी लागते? फॅक्टरी इन्स्पेक्टरला. कशाबद्दल नोटीस द्यायची? की आमच्या कंपनीमध्ये असा असा अपघात घडला, इतका वाजता घडला, कंपनीचं नाव, किती वाजता, कुठल्या जागी घडला, काय कारण होतं, आणि दुसरं कुठला व्यक्ती तिथे मृत्युमुखी पडला आहे. जर मृत्यूमुखी झाला असेल तर तुम्हाला 101% तुम्हाला काय करायचं आहे, त्या फॅक्टरी इन्स्पेक्टरला नोटीस पाठवायची आहे. कसली नोटीस? तर ॲक्सिडेंटची नोटीस, की बाबा आमच्या इथे अपघात झालेला आहे. आणि बघा, गव्हर्नमेंटच्या एखाद्या ऑफिसरला ॲक्सिडेंटबद्दल सांगणं ही सोपी गोष्ट नसते, कारण तो तुम्हाला हजारो प्रश्न विचारणार आहे आणि ते लोक काही चांगल्या भाषेत बोलत नाही, लक्षात घ्यायचं आहे. आणि जे लोक आता सध्या काम करत असेल, त्यांनी अनुभव घेतला असेल सेफ्टीमध्ये, त्यांना माहिती आहे की बाबा रिपोर्टिंग करणं, ॲक्सिडेंटचं रिपोर्टिंग करणं किती अवघड असतं. चला, जरी ॲक्सिडेंट रिपोर्ट बनवला आणि तुम्ही त्याला सेंड जरी केला तरी तो फॅक्टरी इन्स्पेक्टर काय करतो, तुमच्या मागे लागतो, येतो कंपनीमध्ये, व्हिजिट करतो, कसं काय झालं, काय झालं, सर्व कागदपत्र मागतो. मग तुम्हाला काय कळत नव्हतं का, त्याला सेफ्टी द्यायची वगैरे वगैरे हजारो प्रश्न विचारतो, खूप ओरडतो. तर हे काय असतं, ॲक्सिडेंटचं रिपोर्टिंग असतं नंबर 1. नंबर 2 काय सांगतं आपल्याला, की जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू नाही झाला पण तो ॲक्सिडेंटमध्ये जखमी झालेला आहे, जसं की माझ्या पायावर काहीतरी मोठं वजन पडलं फॅक्टरीमध्ये आणि मला फ्रॅक्चर झाला पायाला, आणि मला आता कामावरून सुट्टी दिली की मी काम करू शकत नाही, किती तासासाठी डॉक्टरने लिहून दिले की बाबा तुम्ही एक आठवडा काम करू शकत नाही. म्हणजेच काय, 48 तासापेक्षा जर एखाद्या व्यक्ती त्या अपघातामुळे काम करू शकत नसेल तर त्याला काय करायचं आहे, तिथे रिपोर्टिंग करावं लागते. ते ॲक्सिडेंटची रिपोर्ट किंवा ती ॲक्सिडेंटची नोटीस तुम्हाला काय करावं लागतं, तर रिपोर्टचा फॉर्म भरावा लागतो आणि फॅक्टरी इन्स्पेक्टरला तिथे द्यावा लागतो. हे काम कोण करतं? तर हे काम कंपनीचा मॅनेजर करतो. ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे. एखादा ऑक्युपायर पण देऊ शकतो, पण फॅक्टरी इन्स्पेक्टर मात्र याची जी नोटीस आहे ती गेली पाहिजे. त्यामुळे बरेचसे कंपनी काय करतात, आता MNC कंपनीमध्ये पण आम्ही बघतो, जर एखादा ॲक्सिडेंट झाला किंवा एखाद्याचा बोट गेला, 2-3 टाके पडले आहे, तरी ते MNCवाले मोठे मोठे ऑफिसर काय करतात, त्या कामगाराला म्हणतं, भाऊ तू कंपनीत ये, तुला पेमेंट पण देतो आम्ही, तू काम नको करू, फक्त बसून राहा, पण तू कंपनीत ये. का बरं असं ते रावण्या करतात, का बरं विनंती करतात? कारण त्याच्या मागे हा कायदा आहे. हा कायदा काय सांगतो, जर एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला, छोटासा जरी अपघात झाला असेल आणि त्याला इजा झालेली असेल आणि तो व्यक्तीला जर डॉक्टरने 48 तासापेक्षा जर जास्त तो काम करू शकणार नाही किंवा जर सुट्टी दिली असेल, तर त्या अपघाताचं रिपोर्टिंग तुम्हाला कोणाला करावं लागतं, फॅक्टरी इन्स्पेक्टरला करावं लागतं. आणि तो फॅक्टरी इन्स्पेक्टर काय करतो, कंपनीवर कारवाई करतो किंवा इन्व्हेस्टिगेशन करतो. ठीक आहे, आणि ती इन्व्हेस्टिगेशन मग किती दिवस चालेल हे तो ठरवतो आणि मग त्याच्यानुसार कंपनीवर कारवाई करतो. जो साहेब असेल त्याला दंड वगैरे द्यावं तिथे लागतो. त्यामुळे हे काय करता, प्रयत्न करतं की बाबा अपघात जरी झाला ना, थोडासा अपघात झाला आहे, तू कंपनीत आहे. हां, जर मोठं झालं असेल तर शक्य नाही, पण छोटासा अपघात झालेला आहे, हात वगैरे फ्रॅक्चर झालेला आहे, ठीक आहे, तर काय करतात, त्याला ते बोलून घेतं कंपनीमध्ये, बसवतात, त्याला पेमेंट देतात. तर म्हणतं काम नको करू, तू ऑफिसमध्ये येऊन बस, 8 तास बस, तुझी शिफ्ट झाली की तू चालला जा, पण तू ये इथे. म्हणजे काय होईल, त्यांना फॅक्टरी इन्स्पेक्टरला रिपोर्टिंग करावं लागणार नाही त्या ॲक्सिडेंटचं. क्लिअर आहे? ह्या कायद्यानुसार त्या फॅक्टरी इन्स्पेक्टरला तिथे नोटीस द्यावी लागणार नाही त्या ॲक्सिडेंटबद्दलची. पण याचा अर्थ असा नाही की त्या रिपोर्टची त्या ॲक्सिडेंटची नोंद ठेवायची नाही. ठीक आहे, प्रत्येक छोटा मोठा ॲक्सिडेंट जो असेल त्याची काय करायची आहे, कंपनीमध्ये नोंद ठेवायची आहे. कंपनीकडे ते रेकॉर्ड असलं पाहिजे. नियर मिस जरी झाला, म्हणजे नियर मिसमध्ये काय होतं, काहीच होत नाही, म्हणजे फक्त अपघात घडतो पण कुठलंही नुकसान होत नाही, तुमचं प्रॉपर्टीचं नुकसान होत नाही, इजा होत नाही कोणाला, एन्व्हायरमेंटचं नुकसान होत नाही, पण अपघात मात्र काहीतरी घडलेला असतो. याची देखील तुम्हाला नोंद ठेवावी लागते. त्याची ॲक्सिडेंट रिपोर्ट करावं लागते. इन्सिडेंट रिपोर्ट किंवा ॲक्सिडेंट रिपोर्ट दोघं एकच आहे, तर ती बनवून तुमच्या फाईलला तिथे मेंटेन ठेवावी लागते. ती फाईल सेफ्टी डिपार्टमेंटकडे असते किंवा मग HR डिपार्टमेंटकडे असते. मोस्टली तर सेफ्टी डिपार्टमेंटलाच ते रजिस्टर असतं तिथे. क्लिअर आहे? आता याच्यामध्ये काय डाऊट आहे? सर्टन ॲक्सिडेंट खूप महत्त्वाचं टॉपिक आहे. कोणाच्या मनात काही शंका असेल तर विचारू शकता तुम्ही.
बरं, माझा आवाज स्पष्ट येतोय का सांगाल का तुम्ही? आवाज येतोय का माझा? ओके. आता जर कंपनीने जाणून बुजून, ठीक आहे, जर मुद्दाम जर असं केलं असेल की ॲक्सिडेंटची नोटीस फॅक्टरी इन्स्पेक्टरला पाठवलीच नाही, आणि जर भविष्यात असं कळलं फॅक्टरी इन्स्पेक्टरला कुठून तरी, जेव्हा तो रेकॉर्ड वगैरे मांडतो तेव्हा कळतं की बाबा ॲक्सिडेंट घडलेला आहे, तर तो कंपनीवर कारवाई करू शकतो. पण जर फॅक्टरी इन्स्पेक्टरला जर कळलंच नाही, तो पण आपल्यासारखा माणूस आहे, जर यांनी कंपनीने जर ते प्रकरण दाबलं, कुठे रेकॉर्डच ठेवलं नाही त्या अपघाताचं, तर मात्र काही येऊ शकत नाही. ठीक आहे, कारण ते कोणाला माहितीच नाही आहे. आणि असे बरेचसे गोष्टी घडलेल्या आहे, घडता पण आहे कंपनीमध्ये, की काय करता, जे छोटे मोठे ॲक्सिडेंट असतं ते दाबता म्हणजे कसं, जसं एखाद्याचा पाय वगैरे तुटलेला असेल तर कंपनी काय करते, बराच पैसा त्याच्या फॅमिली देतं, त्यांना म्हणतं की बाबा तुम्ही आता कामावर येऊ नका, पण आम्ही तुम्हाला इतके पैसे देतो, याची कुठेही रिपोर्ट वगैरे करू नका, म्हणजे पोलीस स्टेशन म्हणा, लेबर कोर्ट म्हणा, कुठेही काय करू नका, याचा उल्लेख करू नका किंवा नोटीस वगैरे नका देऊ. तर असं देखील घडतं. आणि बरेचसे कंपनी काय करते, त्याला पगार वगैरे वाढून देते, बिना कामाचा देखील पगार देते बरेचसे महिने, पण ते म्हणते की बाबा रिपोर्ट करू नको, आणि ते देखील ॲक्सिडेंट रिपोर्ट बनवत नाही. ती जबाबदारी असते की फायनान्शियल सपोर्ट त्या व्यक्तीला करण्याची, त्याला पगारी सुट्ट्या दिल्या जातात. जर अपघातामुळे तो जर घरी असेल तर पगार त्याला द्यावा लागतो पूर्ण, जितके दिवस तो सुट्टीवर असेल तितके दिवस. नाही. बॉन्ड वगैरे काही नाही साईन करत, कारण ह्या कायद्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट त्या वर्करला करावाच लागतो. आणि बरेचसे कंपनी काय करते, ॲज अ गुडविल, म्हणजे चांगल्या कारणासाठी स्वतःहून काय करते, त्या वर्करचा सर्व खर्च वगैरे देत असते, महिन्याचा पगार देत असते. नोटीस द्यावी लागते फॅक्टरी इन्स्पेक्टरला. आता नीट ऐकायचं आहे, ठीक आहे. जेव्हा कुठलाही कंपनीमध्ये अपघात घडतो आणि त्या अपघातामध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त वर्करांचा मृत्यू होतो, क्लिअर, पहिली कंडिशन आहे. एखाद्या वर्करचा मृत्यू झाला, तुम्हाला फॅक्टरी इन्स्पेक्टरला नोटीस पाठवावी लागते, त्या ॲक्सिडेंटची रिपोर्ट पूर्णपणे बनवून त्याला पाठवावी लागते, त्यांना द्यावी लागते. दुसरी कंडिशन आहे, जर एखादा व्यक्ती एक किंवा त्यापेक्षा जास्त कामगार जर अपघातामध्ये येऊन जर जखमी झालेला असेल, मृत्युमुखी नाही जखमी झालेला असेल, आणि त्या जखमीमुळे त्याला 2 दिवसापेक्षा जास्त वेळ जर काम करता येत नसेल, म्हणजे डॉक्टरने त्याला सुट्टी दिली की बाबा तू आता 3 दिवस काय येऊ नको कामावर, तुला कामाला जमणार नाही, 3 दिवसानंतर तू कामाला ये. एखाद्या व्यक्तीला 3 महिने, एखाद्या व्यक्तीला 6 महिने सुट्ट्या दिली, काही वर्षभर देखील देतात. तर 2 दिवसापेक्षा जास्त जर त्याला मेडिकल लीव दिल्या असेल त्या अपघातामुळे, तर त्या अपघाताची नोंद किंवा रिपोर्ट कोणाकडे द्यावा लागतो, त्याची नोटीस फॅक्टरी इन्स्पेक्टरकडे द्यावी लागते. ह्या 2 कंडिशन आहे. क्लिअर आहे आता? फॅक्टरी इन्स्पेक्टर हे नाव लिहिलेलं असलं पाहिजे, आणि दुसरं नाव काय आहे, डिश, DISH. मी तुम्हाला त्याचं लॉंग फॉर्म पण सांगणार की DISHचं लॉंग फॉर्म काय, डॅश करा, त्याच्या पुढे लिहा, डायरेक्टरेट ऑफ, किंवा डायरेक्टर ऑफ लिहिलं तरी चालेल, डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ. डिश ऑथॉरिटी सेफ्टी अँड हेल्थमधली सर्वात मोठं पद असतं, फॅक्टरी इन्स्पेक्टरच्या लेवलचंच पद असतं. आपल्या इथं कुठं नाही माहिती, डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ. तर फॅक्टरी इन्स्पेक्टरच्या लेवलचंच पद असणार आहे. हे काय काम करतं, किंवा हा व्यक्ती ह्या पदावर बसलेला गव्हर्नमेंट खूप मोठा अधिकारी आहे, ठीक आहे. तर हा व्यक्ती काय काम करतो, ॲक्सिडेंटचे याचे काम करतो, इन्व्हेस्टिगेशनचे काम करतो. दुसरं, त्याच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये, म्हणजे त्याच्या एरियामध्ये जेवढे पण हे आहे, जसं की जिल्हा वगैरे दिला जातो त्याला, किंवा काही MIDC दिले जाते, त्याच्या प्रत्येक कंपनीमधले, प्रत्येक फॅक्टरीमधलं तो काय बघतो, सेफ्टी अँड हेल्थचं काम बघतो. मग तो हा कायदा देखील त्याला पूर्णपणे तोंडपाठ असतो असं समजा. आणि याच्यामध्ये जे बदल होत असतात ते त्याला माहिती असतात, कारण जेव्हा गव्हर्नमेंट याच्यामध्ये बदल करते, GR काढते, तर याच्या डिश ऑथॉरिटी यांच्या डिपार्टमेंटला देखील ते पत्र किंवा ईमेल वगैरे तो येत असतो. लक्षात ठेवायचं, गव्हर्नमेंटचा माणूस असतो, आणि हा देखील इन्व्हेस्टिगेशनला बघतो. आणि आत्ताच्या कायद्यानुसार फक्त फॅक्टरी इन्स्पेक्टरला नाही, तर डिश ऑथॉरिटीला देखील तुम्हाला ॲक्सिडेंट रिपोर्ट तिथे दाखवावा लागतो. आणि डिश ऑथॉरिटीकडे देखील तितकेच अधिकार असतात जितके फॅक्टरी इन्स्पेक्टरकडे आहे. तो देखील कुठल्या पण डॉक्युमेंट तुमच्याकडे इंडस्ट्रीमध्ये, फॅक्टरीमध्ये येऊन मागू शकतो, इन्व्हेस्टिगेशन करू शकतो, तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. काही जर त्याला वाटतंय की आता अपघात घडलेला आहे, तर तिकडचे पुरावे वगैरे, फोटोग्राफ, व्हिडिओ, CCTV फुटेज तो मागू शकतो, ठीक आहे. तर ह्या गोष्टींची तुम्हाला तिथे काळजी घ्यायची. आता ऑक्युपेशनल हेल्थ सर्वे काय सांगताय बघूया इथे पुढे. ॲट एनी टाईम ड्युरिंग द नॉर्मल working hours of a factory or any other time as is found to him to be necessary after giving notice in writing to the occupier manager of a factory. ठीक आहे.
तर जाऊया पुढे. पोस्ट कोणाचं आहे हे बघा. फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि डिश जे ऑथॉरिटी आहे ते दोघांचं ऑलमोस्ट अधिकार दोघांना सेमच आहे. ठीक आहे. सेफ्टी आणि हेल्थचा इश्यू आला तर डिश ऑथॉरिटी जास्त करून पुढाकार घेते आणि जर फॅक्टरीमध्ये अलग काही परवानगी ॲप्रेझल वगैरे असेल तर तिथे फॅक्टरी इन्स्पेक्टर जास्त पुढाकार घेतो किंवा अधिकार त्यांना जास्त आहे. मी असं नाही म्हणाल की कमी जास्त आहे, त्यांच्या क्षेत्रात थोडीशी अलग आहे पण दोघं इंडस्ट्रीसोबतच काम करतात. ठीक आहे. हा व्यक्ती सेफ्टी आणि हेल्थचं काम करतो पण फॅक्टरी इन्स्पेक्टर ओव्हरऑल त्याच्याकडे अधिकार असतात. तुम्ही म्हणू शकता की डिशपेक्षा थोडेसे जास्त अधिकार, एका दुका जास्त पण नाही तर थोडेसे जास्त अधिकार फॅक्टरी इन्स्पेक्टरला असतात, म्हणजे त्याची पॉवर थोडीशी जास्त असते. आता इथे हेल्थ सर्वेमध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी की ह्यांपैकी कुठलाही व्यक्ती कधीही तुमच्या इंडस्ट्रीमध्ये व्हिजिट करू शकतो, सर्वे करू शकतो. आता सर्वे म्हणजे काय तर सर्वेक्षण याचा मराठीत अर्थ होतो. सर्वेक्षणमध्ये काय केलं जातं, वर्करांना विचारलं जातं की बाबा तुझी हेल्थ कशी आहे, त्यांचे हेल्थ रिपोर्ट मागितले जातात, अटेंडन्स रेकॉर्ड मागितले जातात. अटेंडन्स रेकॉर्ड का बरं मागितले जातं हे तुम्हाला सांगतो. की तुमच्या कंपनीमध्ये जर 100 वर्कर आहे तर किती वर्कर मेडिकल लीव घेतात, मेडिकल सुट्ट्या दिलेल्या असतात, वर्षाच्या 12, 13, 15 दिलेल्या असतात वर्करांना. तर बाबा कुठल्या कंपनीमध्ये जास्त मेडिकल लीव आहे. आता मेडिकल लीव म्हणजे काय तर वर्कर जास्त आजारी पडतो आहे त्यामुळे तो वरती सुट्ट्या घेतो आहे. आणि ज्या इंडस्ट्रीमध्ये किंवा ज्या कंपनीमध्ये वर्कर जास्त सुट्ट्या घेतो म्हणजे याचा अर्थ काय होतो की तिकडच्या कामामुळे त्याचं स्वास्थ्य बिघडतं आहे असा एक अंदाज लावला जातो. ठीक आहे. असं एक आपण काय करतो गृहीत धरतो. तर असं आहे की जास्त कंपनीमध्ये सुट्ट्या असणं, मेडिकल लीव असणं हे चांगलं नसतं. ठीक आहे. चांगलं लक्षण नाही आहे. मग जो असतो डिश ऑथॉरिटी किंवा मग फॅक्टरी इन्स्पेक्टर तो विचार न करतो की बाबा तुमच्या कंपनीमध्ये 100 वर्कर आहे पण मेडिकल लीवचं प्रमाण खूप जास्त आहे, प्रत्येक महिन्याला एक तरी मेडिकल लीव वर्कर घेतच असतो. का बरं याचं मागं कारण आहे, वर्करांची हेल्थ तशी आहे की काय नेमकं का फॅक्टर बाहेरचं आहे. हे बघा, पावसाळ्या ऋतूमध्ये लोकांचं आजारी पडण्याचं प्रमाण वाढून जातं, ते मान्सून ऋतूपुरतं ॲक्सेप्ट करतात. पण जर वर्षभर तो वर्कर आजारी पडत असेल किंवा काय कारण आहे तर मात्र तिथे थोडंसं चौकशी केली जाते की कंपनी एखादी प्रोसेस खराब आहे का, पाणी गढूळ येतं आहे का, ठीक आहे, त्यांना बसण्यासाठी जागा स्वच्छ नाही आहे का, तर सर्व गोष्टींचं, किंवा मग केमिकलमुळे आजारी पडत आहे का, ते छातीत दुखणं त्यांच्यामुळे होतं आहे का, त्या कंपनीत एखादी प्रोसेस अशी आहे का की ज्याच्यामुळे खूपच वर्कर आजारी पडत आहे, किंवा मग एखाद्या मशीनवरती काम केल्यानंतरच वर्कर आजारी पडत आहे का. तर ह्या सर्व गोष्टी त्या सर्वेमध्ये बघितल्या जातात. आणि ह्या सर्वेचं एकच कारण असतं, वर्करांची हेल्थ आणि सेफ्टी बघणं, म्हणजे त्यांची सुरक्षा आणि त्यांच्या स्वास्थ्याकडे सर्वात जास्त लक्ष दिले जातं. कोण देतं हे लक्ष? गव्हर्नमेंटने ह्या कायद्यानुसार या सर्व लोकांना अधिकार दिलेला आहे की तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये वर्किंग आवरमध्ये व्हिजिट करू शकता, सर्वेक्षण करू शकता. याच्यासाठी तुम्हाला परवानगी दिलेली आहे. तुम्ही रेकॉर्ड, हेल्थ रेकॉर्ड वगैरे सर्व गोष्टी मागू शकतात, वर्करांची व्हिजिट करू शकतात, एखादं केमिकलचं सॅम्पल घेऊ शकतात, त्याचे लॅब रिपोर्ट मागू शकता. तर अशा बऱ्याचशा पद्धतीचे त्यांना अधिकार दिलेले आहे. मशिनरी बघू शकतात, मशिनरीमुळे काही ॲक्सिडेंट होणार आहे का ते देखील बघितलं जातं. तर ह्या सर्व गोष्टी ते सर्वेमध्ये बघत असतात. बरं, आता कोणाला काय प्रश्न आहे का? सेक्शन 111 काय सांगतो आपल्याला? ऑब्लिगेशन ऑफ अ वर्कर. ऑब्लिगेशन ऑफ अ वर्कर म्हणजे काय? वर्करांना देखील बंधन आहे. हे बघा, फक्त मालकावर बंधन नाही, इथे वर्कर म्हणजे जे कामगार आहे त्यांच्यावर देखील तरी काहीतरी बंधन पाहिजे ना. तर बघूया काय आहे. नंबर 1 सांगते ते, नो वर्कर इन अ फॅक्टरी शॅल विलफुली इंटरफेअर विथ or misuse any appliances, convenience or other thing provided in a factory for the purposes of securing health, safety or welfare of the worker therein. म्हणजे कुठलाही कामगार त्या दिलेल्या हेल्थ अँड सेफ्टीच्या वस्तूंचा गैरवापर करणार नाही. पहिलं हे बंधन आहे त्याच्यावरती. गैरवापर केल्यामुळे काय होणार आहे? कुठल्याही गोष्टीचं, फक्त पीपीज नाही तर एखाद्या मशीनचं, JCBचं किंवा एखाद्या काही प्रोसेस असो, एखाद्या केमिकलचं, तो गैरवापर करणार नाही. गैरवापर कुठल्या दृष्टीने? जो गैरवापर करून काय होणार आहे, इतर वर्करांचं सेफ्टी म्हणजे सुरक्षा, हेल्थ म्हणजे स्वास्थ्य किंवा वेलफेअर म्हणजेच फॅसिलिटी यांच्यावरती विपरीत परिणाम होणार आहे, म्हणजे चुकीचे परिणाम होणार आहे. जसं की उदाहरण देतो, एखादा व्यक्ती केमिकल प्लांटमध्ये आहे आणि तो केमिकल काय करतो आहे, चेष्टा करतो आहे दुसऱ्या वर्करची की फेकू का तुझ्या अंगावरती, हे ॲसिड आहे. तर हे काय झालं, त्याचा गैरवापर झाला. ठीक आहे. एखादा JCB आहे, आपल्याला टाईम लिमिट काय दिलेले आहे इंडस्ट्रीमध्ये की बाबा 15 किलोमीटर प्रति आवरच्या स्पीडने ते JCB चालवायचं आहे किंवा कुठल्या पण गाडी चालवायची. पण तो जर जोरात चालवतो तर काय झालं, त्या ॲसेटचं, त्या वस्तूचा तो गैरवापर करत आहे. आणि त्या गैरवापर केल्यामुळे काय होणार आहे, इथे इतर जे वर्कर आहे, इतर जे कामगार आहे त्यांचा जीव किंवा त्यांची सुरक्षा धोक्यात येणार आहे. तर असं गैरवर्तन करून चालणार नाही. नंबर 2,
shall willfully and without reasonable cause due to anything likely to endanger himself or other. असं कुठलंही कृत्य चालणार नाही जेणेकरून काय होणार आहे, तो वर्कर किंवा तो कामगार स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणार आहे. नंबर 3, shall willful neglect to make use of any appliances or other thing provided in a factory for the purposes of securing the health or safety of workers therein. म्हणजे तो असं कुठलंही जे पी आहे किंवा एखादं मशीन आहे तो त्याचा चुकीचा वापर करणार नाही जो कंपनीने त्याला सुरक्षेसाठी दिलेला आहे. म्हणजे उदाहरण काय याचं, प्लीज हायलाईट नका करू, तुमच्याकडे देखील दिलेलं आहे तर प्लीज हायलाईट नका करू. मी काय सांगतो ऐका. तिसरं हे थोडंसं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे काय, जर तुम्हाला तुम्ही सेफ्टीचे पर्सन आहात, तुम्ही जर एखाद्या वर्करला किंवा जास्त वर्करांना हार्ड हॅट दिलेले आहे, म्हणजे हेल्मेट दिलेलं आहे वापरण्यासाठी, आणि ते वर्कर इंडस्ट्रीमध्ये जर ते वापरत नसतील तर हा काय आहे, ते गुन्हा तिथे नोंदवला जाईल किंवा त्याच्यावरची कारवाई केली जाणार आहे. म्हणजे वर्करांवर हे बंधन असतं की जे त्यांच्या सेफ्टीसाठी जे पी दिलेले जातात ते घालणं त्यांच्यासाठी बंधनकारक आहे. क्लिअर इथपर्यंत ऑब्लिगेशन ऑफ वर्क नंबरचं सेक्शन आहे का, पुन्हा थोडासा डीपली सांगतो. एखाद्या वर्करला इंडस्ट्रीमध्ये जे जे सेफ्टी त्याच्यासाठी किंवा हेल्थसाठी पी पुरवले जातात ते तो व्यक्ती किंवा तो कामगार नाकारू शकत नाही असा त्याचा अर्थ होतो. कंपनीचे मॅनेजर किंवा मालकाने प्रश्न उचलला होता की जर वर्करची चुकी आहे, आम्ही सर्व त्यांना सुरक्षा प्रोव्हाइड करतो आहे, वर्करची चुकी आहे आणि त्याचा मृत्यू होतो तरी पण आम्ही भरपाई काय द्यावी. तर गव्हर्नमेंटने किंवा ह्या कायदा तज्ज्ञांनी उत्तर दिलं की तो जो कामगार आहे तो त्याचं काम करायला नाही आलेलं आहे तिथे, तो तुमचं काम करतो आहे, मग तुमचं इथे बंधन किंवा जबाबदारी आहे की त्या कामगाराला त्याची भरपाई देणे. सेक्शन 111A काय सांगतं आपल्याला, राईट ऑफ वर्कर, वर्करांचे अधिकार इथे काय दिलेले आहे बघूया. एव्हरी वर्कर शाल हॅव राईट टू ऑब्टेन फ्रॉम ऑक्युपायर इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू वर्कर्स हेल्थ अँड सेफ्टी ॲट वर्क. पहिला अधिकार दिलेला आहे कामगारांना की कुठलाही कामगार कंपनीतला, इंडस्ट्रीमधला किंवा फॅक्टरीमधला, त्याच्याकडे अधिकार आहे की तो कंपनीच्या मालकाकडे, मॅनेजरकडून माहिती मिळवू शकतो की बाबा वर्करांच्या हेल्थसाठी अँड सेफ्टीसाठी तुम्ही काय केलेलं आहे. ठीक आहे, कुठलीही माहिती, मग पी किती आहे कंपनीमध्ये, कुठले किती पी प्रोव्हाइड करणार आहे, ट्रेनिंग कधी देणार आहे, तर ह्याच्याबद्दल प्रश्न विचारणे किंवा आपण बोलतो की राईट टू इन्फॉर्मेशन. ओके, 1 मिनटं प्रज्वल प्लीज म्यूट करा तुमचं माईक. ठीक आहे, सॉरी डिस्टर्बन्ससाठी. पण पहिलं काय आहे अधिकार, मी जर कंपनीचा वर्कर आहे तर माझ्याकडे अधिकार आहे की मी माझ्या मॅनेजरकडे, सुपरवायझरकडे किंवा डायरेक्ट मालकाकडे जाऊ शकतो आणि त्या व्यक्तीला इन्फॉर्मेशन मागू शकतो की वर्करच्या हेल्थ आणि सेफ्टीसाठी तुम्ही काय काय केलेलं आहे किंवा त्याच्याशी निगडीत कुठलीही माहिती मागू शकतो मी, किंवा कुठलेही प्रश्न त्यांना विचारू शकतो की सर आमच्यासाठी सेफ्टी शूज आहे का, किंवा काय काय पी तुम्ही प्रोव्हाइड केलेलं आहे. मी जर केमिकलसोबत काम करतो आहे तर तुम्ही आम्हाला ट्रेनिंग देणार आहे का, तर देणार आहे तर कशी देणार. तर याच्याशी सर्व रिगार्डिंग हेल्थ अँड सेफ्टीचे प्रश्न तुम्ही कंपनीच्या मालकाकडे विचारू शकतात. आता इथं प्रश्न येतो हायरार्कीचा. म्हणजे कंपनीचा मालक खूप मोठ्या पदावर असणार डिअर, तर तुम्ही प्रत्येक वेळेस डायरेक्ट त्याला न विचारता एक साखळी, एक चेन स्टेप बाय स्टेप तुम्हाला जायचं असतं. जसं की पहिले तुम्ही तुमच्या सुपरवायझरला विचारणार, नंतर तुमच्या ऑफिसरला विचारणार, तुमच्या म्हणजे कामगार त्यांच्या ऑफिसरला विचारतील, मग मॅनेजरला विचारतील, मग MD, मग त्याच्यानंतर मालक येणार आहे. तर डायरेक्ट तुम्ही किंवा कुठलाही कामगार मालकाकडे जाऊ शकत नाही. क्लिअर आहे, तर त्याला एका स्टेपमधूनच जावं लागतं. हे तर बेसिक आहे, तर कोणीही सांगेल तुम्हाला. नंबर 2 काय सांगतो, एव्हरी वर्कर शाल हॅव राईट टू गेट ट्रेन विथ द फॅक्टरी व्हेअर एव्हर पॉसिबल. त्याच्याकडे ट्रेनिंग घेण्याचे अधिकार आहे. ठीक आहे, कुठल्याही गोष्टीची वर्कर ट्रेनिंग घेऊ शकतो. ऑर टू गेट हिमसेल्फ स्पॉन्सर्ड बाय द ऑक्युपायर फॉर गेटिंग ट्रेन, किंवा एखादं जर बाहेर दुसरा राईट ऑफ वर्कर्समध्ये काय सांगतो की दुसरा अधिकार काय आहे की तो वर्कर ट्रेनिंग घेऊ शकतो, त्याला ट्रेनिंग घेण्याचा अधिकार आहे. किंवा दुसरा पॉईंट काय सांगतो की तो व्यक्ती ट्रेनिंग घेऊ शकतो कंपनीच्या बाहेर एखाद्या ट्रेनिंग सेंटरमुळे, पण त्याचा खर्च कोण करेल, कंपनी त्याला स्पॉन्सर करते की बाबा जा तू बाहेर ट्रेनिंग घे, दुसऱ्या देशामध्ये ट्रेनिंगला पाठवता, तुम्ही ऐकलं असेल, किंवा दुसऱ्या राज्यामध्ये किंवा कुठल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये कंपनीचा मालक किंवा कंपनीचा मॅनेजर त्याला स्पॉन्सर करू शकतो की बाबा जा तू ट्रेनिंग घे आणि आपल्या इथं येऊन काम कर, आणि त्याचे पैसे किंवा खर्च कोण देणार आहे, कंपनी खर्च करणार. मी तुम्हाला 2 नंबरचा पॉईंट अजून थोडंसं डीपली समजून सांगतो की कंपनी स्पॉन्सरशिप कधी करते. एखाद्या वर्करला स्पॉन्सर करण्याचा अधिकार देखील कंपनीकडे आहे, इच्छुक असतो. मी जेव्हा आयुष करत होतो तेव्हा 2 फॅक्टरीचे तिथे मॅनेजर आलेले होते माझ्याच बॅचला.
त्यांना विचारलं, म्हटलं तुम्ही तर इतके सिनियर दिसताय, आयुष करताय वगैरे वगैरे, काय करायचं आहे? तर बोलतो सर आम्हाला आयुष पण करायचं आहे, नेबोश पण करायचं आहे. म्हटलं व्हेरी गुड, नेबोश पण करा ना तुम्ही याच्यानंतर. म्हटलं मग तुम्ही कुठून आलात? तर ते बोलले की बँगलोर वगैरे तिकडून आले होते ते. कंपनीने त्यांना ही आयुष आणि नेबोशची ट्रेनिंग घ्यायला पाठवली होती आणि तो सर्व खर्च त्यांच्या राहण्याचा, हॉटेलचा खर्च, कोर्सचा खर्च कोण करत होतं? कंपनी करत होती. म्हटलं असं का बरं करते ही कंपनी? तर ते बोलते की आम्हाला प्रमोशन देणार आहे ते, पण त्या व्यक्ती सेफ्टी मॅनेजरची पोस्ट खाली आहे, तर आम्हाला सेफ्टी मॅनेजर बनवणार आहेत. 2 सेफ्टी मॅनेजर त्या कंपनीमध्ये पाहिजे होते. मग इथे ह्या राईट ऑफ वर्करनुसार, म्हणजे कंपनीच्या ज्या वर्करच्या अधिकारानुसार, कामगारानुसार इथे त्यांना ट्रेनिंग दिली जात होती. नंबर 3 काय सांगतो आपल्याला? एव्हरी वर्कर शॅल हॅव राईट टू रिप्रेझेंट टू द फॅक्टरी इन्स्पेक्टर डायरेक्टली ऑर थ्रू हिज रिप्रेझेंटेटिव्ह इन द मॅनर ऑफ इनएडिक्वेट प्रोव्हिजन फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिज हेल्थ ऑर सेफ्टी इन द फॅक्टरी. आता हा जो पॉईंट रिलेटेड कशाशी मी सांगतो तुम्हाला, जो समाधानने प्रश्न विचारला त्याच्याशी रिलेटेड आहे की वर्करकडे हे अधिकार आहे की तो डायरेक्ट जेव्हा फॅक्टरी इन्स्पेक्टर त्याच्या इंडस्ट्रीमध्ये येणार, त्याच्या कामाच्या ठिकाणी येणार, तेव्हा तो त्या फॅक्टरी इन्स्पेक्टरला प्रत्येक गोष्ट रिप्रेझेंट करू शकतो. कुठली गोष्ट? की बाबा आम्हाला पुरेसं हेल्थ आणि सेफ्टीचे साधन नाही, किंवा इथे गार्डच नाही मशीनला, याच्यामधनं खूप केमिकल बाहेर येतं, याच्यामधनं खूप पार्टिकल बाहेर येतात, आम्हाला वरती चढण्यासाठी हार्नेस बेल्ट दिले जात नाही, हार्ड हॅट दिले जात नाही, पायामध्ये खूप चिप्स वगैरे भरतात पण सेफ्टी शूज दिले जात नाही कंपनीकडनं. हे दाखवण्यासाठी किंवा रिप्रेझेंट तो वर्कर जो आहे त्याच्याकडे अधिकार आहे की तो फॅक्टरी इन्स्पेक्टरला किंवा त्याचा PA रिप्रेझेंट करू शकतो. ह्या गोष्टी तिथे सांगू शकतो. हे अधिकार कोणाला आहे? कामगाराला आहे. क्लिअर आहे? द फर्स्ट शेड्यूल सी सेक्शन 2CB काय सांगतं आहे? लिस्ट ऑफ इंडस्ट्रियल इन्व्हॉल्विंग हजार्डस प्रोसेस. आता इथे काय दिलेलं आहे की लिस्ट ऑफ इंडस्ट्रीज दिलेलं आहे, म्हणजे अशा इंडस्ट्रीचे नावं दिलेले आहे की ज्यांच्यामध्ये हजार्डस प्रोसेस चालतात. पुन्हा एकदा नाव सांगतो, लिस्ट ऑफ इंडस्ट्रीज इन्व्हॉल्विंग हजार्डस प्रोसेसेस. इंडस्ट्रीचे नावं दिलेलं आहे ज्यांच्यामध्ये हजार्डस प्रोसेस चालतात. मग कुठल्या कुठल्या इंडस्ट्री आहे? चला बघूया. नंबर 1 फेरस मेटलर्जिकल इंडस्ट्रीज, म्हणजे जे स्टीलचे कामं करतात, लोखंडाचे काम करतात, ते सर्व इंडस्ट्री याच्यामध्ये येतात. ठीक आहे. इंटिग्रेटेड आयरन अँड स्टील, फेरो अलॉय, स्पेशल स्टील, म्हणजे याचं उदाहरण देतो. एक इंडस्ट्रीचं नाव, एक कंपनीचं नाव सांगतो तुम्हाला, GSW कंपनी काय बनवते माहिती? पत्रे बनवते सर्व. तर हे पत्रे कसले असतात? स्टीलचे बनवलेले असतात ते पत्रे, MS चे असतात, काही दुसरे प्लास्टिक वगैरेचे असतात. पण त्यांचे जे प्लांट आहे त्याच्यामध्ये हजार्डस प्रोसेस चालतात, लक्षात घ्यायचं आहे. याचा उल्लेख इथे आलेला आहे. आता कुठल्या हजार्डस प्रोसेस चालतात मी तुम्हाला सांगतो. एक तर हॉट वर्क चालतं, त्यांच्या इथे भट्टी चालते, मेल्ट केलं जातं, मोल्डिंग केलं जातं, कटिंग केले जातात पत्रे. तर ह्या सर्व काय झालं स्टुडंट्स? हजार्डस प्रोसेस झाल्या. पहिलं. नंबर 2 काय आहे? नॉन फेरस मेटलर्जिकल प्रोसेस. मग कुठल्या कुठल्या इंडस्ट्री आहे? जे इंडस्ट्रीमध्ये झिंक वापरलं जातं, लीड वापरलं जातं, कॉपर वापरलं जातं, ॲल्युमिनियम वापरलं जातं, यांच्यावर प्रक्रिया करून किंवा यांचा वापर केला जातो, अशा इंडस्ट्रीजमध्ये हजार्डस प्रोसेस चालतात. नंबर 3 फाउंड्रीजचा अर्थ काय होतो? भट्टी. लिहून घ्यायचा आहे नंबर 3 फाउंड्रीजचा अर्थ मराठीमध्ये. भट्टीमधून काय केलं जातं? मेल्टिंगचं काम चालतं. तिथे हीट दिलं जातं स्टीलला, मेटलला, जे धातू असतात त्यांना हीट दिलं, काय केलं जातं, त्यांच्यानंतर लिक्विड बनवलं जातं, मेल्ट केलं जातं, वितळवलं जातं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कास्टिंग केले जाते. कास्टिंग म्हणजे काय? तर त्याला एखाद्या मातीच्या किंवा वाळूच्या अशा साच्यामध्ये टाकतात आणि त्याच्यापासून अलग अलग शेपचे प्रोडक्ट बनवतात, जे तुम्हाला गरजेचे असेल ते. पण हे करत असताना खूप सारे हजार्ड उद्भवतात आणि ते पूर्ण हजार्डस प्रोसेसमध्ये ते प्लांट येणार आहे. नंबर 4 कोल इंडस्ट्री, म्हणजे ज्या कोळसा बनवणाऱ्या ज्या इंडस्ट्री आहे त्या, किंवा कोळशापासून जे वीज वगैरे तयार करतात त्या इंडस्ट्री देखील याच्यामध्ये येणार आहे. कोळशापासून गॅस देखील बनवतात त्या गोष्टी. नंतर नंबर 5 पॉवर जनरेटिंग इंडस्ट्रीज. पॉवर म्हणजे थर्मल पॉवर असो किंवा कुठले वीज बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या सर्व याच्यामध्ये येतात हजार्डस इंडस्ट्रीमध्ये. नंबर 6 पल्प अँड पेपर, म्हणजे कागद बनवणाऱ्या ज्या इंडस्ट्री आहे त्या देखील याच्यामध्ये येतात. नंबर 7 फर्टिलायझर इंडस्ट्री, म्हणजे जे खतं वगैरे बनवतात त्यांच्यामध्ये देखील केमिकल वगैरे वापरले जातं, त्यामुळे ते हजार्डस इंडस्ट्रीमध्ये येतात. नंबर 8 सिमेंट इंडस्ट्री, ज्या कंपन्या सिमेंट बनवतात त्यांच्यामध्ये हजार्डस प्रोसेस चालतात. क्लिअर आहे. नंबर 9 पेट्रोलियम इंडस्ट्री हजार्डस आहे. तुम्हाला माहिती आहे काय हजार्डस आहे त्यांच्यामध्ये. पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये पहिलं तर असं रिफायनिंग, पेट्रोकेमिकल बनवणं, मिक्सिंग करणं, त्यांना उकळवणं, त्यांना हीट देणं आणि सर्वात मोठं म्हणजे त्या फ्लेमेबल पदार्थ असतात त्यांना स्टोअर करून ठेवणं. ठीक आहे. तर हे जे असतं हे सर्व हजार्डस प्रोसेस आहे. स्टोअर करून ठेवणं देखील एक हजार्डस प्रोसेस आहे, कारण ते स्टोअर जर केलं आपण पेट्रोलियम पदार्थ आणि जर त्याला आग लागली,
इग्निशन सोर्स मिळाला तर तिथे आग लागू शकते किंवा विस्फोट होऊ शकतो. नंबर 11 पेट्रोकेमिकल इंडस्ट्री येऊनच गेली. 12 ड्रग अँड फार्मास्युटिकल इंडस्ट्री, जे गोळ्या औषधं बनवतात तर त्या इंडस्ट्री देखील याच्यामध्ये आहे. उदाहरणं काय आहे ड्रग अँड फार्माचे? मायलॉन कंपनी झाली, ग्लॅस्को झाली, एलम्बिक झाली, तर ह्या सर्व कंपन्या ड्रग वगैरे बनवतात. नंबर 12 फर्मेंटेशन इंडस्ट्री. आता फर्मेंटेशन इंडस्ट्री म्हणजे काय असतं? याच्यामध्ये तुमचे पेय वगैरे बनवलं जातं, मध बनवलं जातं, अजून ते फ्रुटी वगैरे बनवलं जातं, तर हे बिवरेज कंपन्या याच्यामध्ये येतात. नंबर 13 रबर इंडस्ट्री. रबर इंडस्ट्री काय येतं? तर सीएट कंपनी रबरचं आहे, तर तिथे देखील हजार्डस प्रोसेस केले जातात. नंबर 14 पेंट इंडस्ट्री येतं. एशियन पेंट आल्या ह्या कंपन्या नंबर 4मध्ये. नंतर हे अशी लिस्ट वाढतं जाणार आहे. लेदर इंडस्ट्री, लेदर म्हणजे चामडं आहे, ती बनवणारी कंपनी, त्याच्यामध्ये देखील काही प्रोसेस असं की जे हजार्डस आहे. नंबर 16 प्लेटिंग कंपन्या. नंबर 7 केमिकल इंडस्ट्री, हे तर सांगायची गरजच नाही की नंतर. बरं, अजून कोणाला काही डाऊट आहे या इंडस्ट्रीच्या लिस्टमध्ये? कोणाला काही शंका? इथपर्यंत जे आलो आपण 17 ते 18 आपण बघितले, तर त्यांच्यामध्ये काही शंका आहे का तुम्हाला? काही प्रश्न आहे की सर हे हजार्डस इंडस्ट्री तर वाटत नाही आम्हाला, हे तर एकदम म्हणजे असं सेफ्टी वाटतंय? आज ह्या कायद्याने त्यांचे नावं किंवा ह्या इंडस्ट्री ज्या दिलेल्या आहे तर ह्या सर्व हजार्डस इंडस्ट्री आहे. ठीक आहे. आणि हजार्डस इंडस्ट्री आली म्हणजे तिथे सेफ्टीवाला व्यक्ती पाहिजेच पाहिजे. म्हणजे बघा, इथे इंडस्ट्रीचे तुम्हाला लिस्ट नाही देते मी तुम्हाला, इथे तुम्हाला अपॉर्च्युनिटीची लिस्ट देतो आहे. इथे संधी आहे तुमच्यासाठी की तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करू शकता, अलग अलग पदार्थांसोबत काम करू शकता आणि अलग अलग गोष्टी शिकू शकतात आणि तुमची अक्कल लढून तिथे चांगल्या पद्धतीने लोकांची सुरक्षा करू शकतात, लोकांचं स्वास्थ्य चांगलं टिकवू शकतात. क्लिअर आहे? पुढे नंबर 18 इन्सेक्टिसाइड, फंगिसिड्स, हर्बिसिड्स अँड अदर पेस्टिसाइड प्रोडक्ट. तेच आपलं म्हणतो ना खतं वगैरे बनवण्याच्या कंपन्या किंवा विषारी औषधं बनवण्याच्या कंपन्या, ज्यांचा वापर म्हणजे पेस्टिसाइड, ज्यांचा वापर शेतीसाठी केला जातो. नंबर 19 सिंथेटिक रेझिन, प्लास्टिक बनवण्याच्या कंपन्या. नंबर 12 मॅनमेड फायबर, माणसाने बनवलं जे कृत्रिम आहे फायबर, दोरे वगैरे बनवण्याच्या त्या कंपन्या. कृत्रिम धागा वगैरे कुठून बनवला जातो? पेट्रोलियम वगैरे अशा पदार्थांपासून बनवलं जातो, त्याला आपण पॉलिस्टर वगैरे बोलतो, तर पॉलिस्टर बनवणाऱ्या कंपन्या. नंबर 21 मॅन्युफॅक्चर अँड रिपेअर ऑफ इलेक्ट्रिकल अक्युम्युलेटर. इलेक्ट्रिकलच्या कंपन्या याच्यामध्ये येणारे. ग्लास अँड सिरामिक म्हणजे काचा वगैरे बनवणाऱ्या कंपन्या, सिरामिक बनवणाऱ्या कंपन्या. नंबर 23 ग्राइंडिंग, ग्लॅक्सिंग ऑफ मेटल, मॅन्युफॅक्चर हँडलिंग प्रोसेस. ॲस्बेस्टॉस. ॲस्बेस्टॉस हे एक असा पदार्थ आहे जो की सिमेंटचे पत्रे बनवता आपण त्याच्यामध्ये वापरला जातो. ॲस्बेस्टॉसपासून काय होतं? कॅन्सर होतो, छातीचा कॅन्सर होतो. आणि दुसरा एक आजार होतो त्याच्यापासून ॲस्बेस्टॉसिस. ॲस्बेस्टॉसिस म्हणजे सोरायसिस सारखाच एक स्किनचा आजार आहे, तो होतो. ठीक आहे. आता ॲस्बेस्टॉसवर काय इतकं भर दिलं जातं आहे? इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने काय केलेलं आहे? ॲस्बेस्टॉसवर बऱ्याचशा वेळेस काय केलेलं, बंदी घातलेली आहे. आणि दुसरं, जर ते वापरायचं असेल तुमच्या इंडस्ट्रीमध्ये तर खूप जपून वापरा, खूप जास्त सेफ्टी घेतली पाहिजे. कारण ॲस्बेस्टॉसपासून काय होतं तुम्हाला सांगतो, एक बारीक बारीक पार्टिकल ॲस्बेस्टॉसचे जे हवेमध्ये आपल्याला दिसायला लागतात. ठीक आहे. आणि ते श्वासामार्फत आपल्या श्वसनामध्ये चालले जातात आणि फुफ्फुसाला बऱ्याचशा जास्त प्रमाणात हानी पोहोचवतात आणि ॲस्बेस्टॉसिस नावाचा आजार किंवा रोग त्या व्यक्तीला होतो. दुसरं, कॅन्सर देखील होऊ शकतो तिथे. नंतर एक्सट्रॅक्शन ऑफ ऑइल्स, फॅट्स फ्रॉम व्हेजिटेबल अँड ॲनिमल सोर्सेस. म्हणजे जिथे वनस्पतीपासून काय केलं जातं? तेलाचं तयार केलं जातं, जसं की रुची कंपनी आहे, तर ते येऊ शकतात त्यांच्यामध्ये. नंबर 27 मॅन्युफॅक्चर हँडलिंग यूज ऑफ बेन्झिन. बेन्झिनचा वापर जिथे केला जातो, जिथे तयार केलं जातं बेन्झिन, तर अशा कंपन्या. नंबर 27 मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस अँड ऑपरेशन इन्व्हॉल्विंग कार्बन डायसल्फाईड. कार्बन डायसल्फाईड गॅसचं जिथे प्रोसेस असते, ज्याचा वापर केला जातो, जिथे बनवलं जातो, तर ती इंडस्ट्री हजार्डस येणार आहे. नंबर 28 डायज अँड डाय स्टफ इन्क्लुडिंग देअर इंटरमिडिएट्स. डायज जिथे बनवले जातात, ठीक आहे, तर त्या इंडस्ट्री याच्यामध्ये येणार आहे. बरं, अजून कोणाला काही प्रश्न आहे याच्यामध्ये? कोणाला काही प्रश्न आहे का? ओके. आता मी तुम्हाला सर्व हजार्डस प्रोसेस चालणारे जे इंडस्ट्री आहे त्याची लिस्ट दिलेली आहे. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरला काय बघणार आहे आपण? तर इथे PEL. ठीक आहे. PEL म्हणजे काय? तर परमिसिबल. PELचा लॉंग फॉर्म कोण सांगेल मला? चला, दर्शन आहे रे. PELचा लॉंग फॉर्म काय आहे? PEL
दर्शन आवाज येतोय माझा? पी एलचा आन्सर काय आहे? कोण सांगेल पी एलचा लॉंग फॉर्म काय आहे? काल लिहून दिलं होतं मी. हां राज, काय सांगशील? व्हेरी गुड. पी एलचा अर्थ होतो परमिसिबल लिमिट किंवा लेवल ऑफ एक्सपोजर. एक्सपोजरचा अर्थ संपर्क आहे. जे असे बरेचसे पदार्थ आहे जसे की ॲस्बेस्टॉस आहे किंवा कार्बन डायसल्फाईड आहे, ही विषारी पदार्थ आहे ज्याच्यामुळे वर्करांच्या स्वास्थ्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याला रोग जडू शकतात किंवा विकार जडू शकतात. मग अशा जे पदार्थ आहे जे की धोकादायक आहे, विषारी आहे, तर अशा पदार्थांचं काय केलेलं आहे गव्हर्नमेंटने की यांच्यासोबत जर एखादा व्यक्ती काम करत असेल, कामगार, तर त्याचं एक लिमिट ठरवून दिलेलं आहे की बाबा तू 2 तासच काम करू शकतो कार्बन डायसल्फाईडसोबत किंवा 8 तासच करू शकतो. तर असं लिमिट ठरवून दिलेलं आहे आणि त्याच लिमिटला PEL बोललं जातं, परमिसिबल एक्सपोजर लिमिट. म्हणजे इतक्या तासाच इतक्या मिनटच तू त्यांच्या संपर्कात येऊ शकतो किंवा त्यांच्यासोबत काम करू शकतो, त्याच्यावरती नाही. बस मग तेच डिस्कस करणार आहे उद्याच्या लेक्चरला आपण आणि इथे तुमचा इथे फॅक्टरी ॲक्ट पूर्णपणे संपून जाणार आहे. मग नंतर TWA पण एक्सप्लेन करून सांगणार आहे आणि काही प्रश्न आणि Q&A होणार आहे. त्याच्यानंतर मग आपण नेक्स्ट लेक्चरला काय होणार आहे, फर्स्ट एड चालू होणार आहे आपलं. बरं,